नमस्कार मित्रांनो, आज मी तीर्थचं जेवण तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी शेवग्याची शेंग बनवणार आहे। शेवग्याची शेंग, त्याच्यानंतर लाल मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि इंद्रायणी तांदूळ हे सर्व धुवून घेतलं आहे। टोमॅटो, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा वापर करणार आहे। आता कढई तापली आहे, कढईमध्ये मी तेल टाकणार आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यात मी जिरे टाकते। जिरे टाकल्यानंतर मी लसूण लाल करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे। त्याच्यानंतर टोमॅटो टाकून टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत वाट बघू। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग टाकून व्यवस्थित सर्व हलवून घेऊयात। नंतर लाल मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते ते टाकू। हळद आणि सेंद्रा नमक मी यूज करते तीर्थसाठी, ते टाकणार आहे। हे व्यवस्थित गरगरीत शिजवून घेऊयात। शिजवल्यानंतर हे मिक्सरला वाटून घेऊयात। मिक्सरला वाटल्यानंतर ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। प्लेटमध्ये काढल्यानंतर मी तीर्थसाठी खास गावावरून तूप मागवलं होतं, ते तूप टाकलं आहे 1 चमचा। तीर्थ बघा कसं एन्जॉय करत खातो आहे, त्याला खूप आवडतं हे। धन्यवाद। माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओसोबत। झटपट बनणारी रेसिपी आहे, खूप हेल्दी आहे। तुम्ही देखील तुमच्या बाळांना बनवून खायला घालू शकता।